एक गोष्ट चांगली आहे, अजून मंदिर चालू आहे. पार्किंग. नमस्कार मंडळी, तर मी ओम शिर्के स्वागत करतो तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजचा जी व्लॉग आहे तो ॲक्च्युली मी निघालो आहे मुंबईवरून अष्टविनायक दर्शनला. मी ॲक्च्युली इथून निघालो आहे पहिला तर पालीवरून मी निघणार आहे पुढे महाडच्या गणपतीला. तिथून मग मी पुण्यातले गणपती कवर करणार आहे. त्याच्यानंतर मग मी जाणार आहे नाशिकला आणि नाशिकवरून मी रिटर्न येणार आहे मुंबईला. सो माझा हा जो प्रवास आहे, जी जर्नी आहे ती मी ट्राय करणार आहे की मी 1 ते 2 दिवसात कवर करेन. म्हणजे आज संध्याकाळी जो मी निघतो आहे तो उद्या संध्याकाळपर्यंत मी रिटर्न येईन. सो मी ट्राय करेन की मी तुम्हाला स्टे फूड कुठे स्वस्तामध्ये भेटतं आणि तुमचा प्लॅन आहे. जर तुम्ही प्लॅन करताय तर तुम्ही किती कमी बजेटमध्ये तुम्ही प्लॅन करू शकता. पेट्रोलला किती कॉस्ट जाणार आहे, मंदिरात जायचं तर तुम्हाला काय काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे, मंदिर किती वाजता बंद होतं, सगळे डिटेल मी तुम्हाला याच्यात शेअर करायचं ट्राय करेन. सो आता मी आहे पनवेलमध्ये. ऑलमोस्ट पनवेलवरून मला 2 रूट आहेत ॲक्च्युली पुढे जायला. एक तर आहे जो खोपोली मार्गावरून जातो आणि एक तर आहे जो गोवा हायवेवरून जातो. जो गोवा हायवेवरून येतो ना तो तिथून पालीला जायला एक छोटासा गेट लागतो. तिथून गणपतीचं मंदिर हार्डली 10 मिनटावर आहे. तो मी विचार करतो आहे त्या रूटने जायचं ट्राय करेन. निघाल्या भाई, जे नाही व्हायचं होतं तेच झालं आहे. लागलं आहे परत एकदा ट्रॅफिक. पनवेल म्हटलं की भाई मला इथं ना नेहमी ट्रॅफिक लागतो. अजून पनवेलला ऑलमोस्ट पोचलो पण नाही आणि ट्रॅफिक लागलं आहे. 2 तास मला दाखवतं तिथून पहिला गणपती मंदिर. आणि मोस्टली ना गणपती मंदिर सगळे 10:30-11 वाजता बंद होतात. सो पहिला माझा टार्गेट तर एवढाच आहे की मला गणपती मंदिर जे आहेत जे याला खोपोली साईडला आहेत, म्हणजे पालीचा, त्यानंतर मग पुढे जाऊन अजून 2 गणपती मंदिर आहेत महाडचा वगैरे, ते गणपती मंदिर मला आजच्या दिवसात कवर करायचे आहेत. आणि आज रात्रीपर्यंत मला पुण्याला निघायचं आहे. सो पुण्याला माझे थोडे वेगळे प्लॅन्स आहेत. ते झाल्यानंतर मला सकाळी परत गणपती मंदिर पुण्यातले कवर करायचे आहेत. तिकडून मग मी निघणार आहे नाशिकच्या रूटला. नाशिकचे जे 2 गणपती मंदिर आहेत ते कवर करून मग माझा असा विचार आहे, इफ जर टाईम वाचला तर मग भीमाशंकर वगैरे मंदिर ते सुद्धा कवर करेन, इफ जर टाईम भेटला तर. नाहीतर मग फक्त अष्टविनायक दर्शन घेऊन मी रिटर्न घ्यायचा विचार करतो आहे. पहिलं मंदिर खोपोली येथील पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर. पार्किंग तुम्हाला वाटेल तुम्ही बाहेर पण लावू शकता, पण मला ते सेफ नाही वाटलं म्हणून परत आतमध्ये घेऊन आलो गाडी. एक गोष्ट चांगली आहे, अजून मंदिर चालू आहे. पार्किंग साईडला आहे. आता इथून सेकंड गणपती आहे महाडचा. सो महाडचा गणपती इथून मला 37 किलोमीटर आहे. माझ्या हिशोबाने मी 35 ते 40 मिनटात तेवढा डिस्टन्स कवर केला पाहिजे, इफ जर मला गावाकडचा रस्ता चांगला भेटला तर. आणि मी पालीच्या गणपतीचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. ॲक्च्युली ह्याचं नाव एका भक्तावरून पडलेला गणपती, म्हणजे पहिला असा गणपती याचं नाव एका भक्तावरून पडलं आहे. मंदिराचा जो टाईम आहे तो मंदिर ॲक्च्युली 10:30पर्यंत चालू असतो. ॲक्च्युली कोणत्याही मंदिरात गेलं तर तुम्ही त्याचा टायमिंग फिक्स आहे, 10:30पर्यंत कोणतंही मंदिर चालू असतं. अजून 1 मिनटा आणि आपला जो आजचा टार्गेट होता 2 गणपती पूर्ण करायचा तो पूर्ण. समोरच माझ्या मंदिर आहे. लाईन का वाटते मला इथे? लाईन आहे आज ह्या टायमाला पण लाईन येते. हां तिथेच लावतो काम, तिथे लावतो ना. मंदिराला लाईन आहे थोडीशी.